आज रिओ इथे येऊन बसलाय, पाणी मारले. चल चल रिओ तिकडं. वरण भाताचा कुकर लावलाय. इकडं भाजी होती दोडक्याची, रस्सा भाजी तयार. आणि इथं धने भाजून ठेवले ते बारीक करायचे म्हणून. तोपर्यंत लाईटच गेली आणि केलेले पापड इथं तळून ठेवलेत. आणि आणून बघा लॉलीपॉप कसं ठेवले मध्येच खाता खाता. आणि माझा उपवास, तर माझ्यासाठी आता भगर करायचे. इथं ना देवपूजा माझी झाली आहे करून. आणि आता सत्यनारायणची पूजा करायची म्हणजे मांडायची आहे मला. तर इकडं आता मांडणार आहे. तर फरशा वगैरे ना पुसून घेतल्या. तर सकाळी पाणी आलं होतं, पाणी वगैरे भरून बाहेर रांगोळ्या काढून झाल्या, फरशा पुसून घेतल्या. तर पूजा करायच्या अगोदर ना फरशा पुसाव्या लागतात, नाहीतर परत पूजा करून फरशी नको वाटतं ना पुसायला. तर फरशा पुसून सगळं कामं झालं. आणि लाईट पण गेली खरं. आता अवघड झाले, कपडे अडकून पडलेत मशीनमध्ये. आणि आणूच चाललंय खेळायचं. टॉवेलची ओढणी करून घेतली. तर आता फराळाचं अजून करायचं आहे. बाकीच्यांचा स्वयंपाक झाला, वरण भात भाजी चपाती. आता फराळाचं करणार, पूजा सत्यनारायणची मांडून वाचून नंतर मग पूजा वगैरे सगळं झालं की मग फराळाचं करून खायचं. तर आज पौर्णिमा ना, तर पूजा आजच करायची. उपवास पण आजच केलाय आम्ही. काच आज उपवास मग जेवण खाऊन पूजा करू वाटत नाही. आणि मग आज उपवास नाही केला की असं होतंय ना, म्हणून मग उपवास आजच केला. तर सत्यनारायणची पूजा झाली, आरती वगैरे ना झाली, नैवेद्य दाखवला होता. आणि छान अशी पूजा मांडून झाली. नंतर मग तोपर्यंत त्यांनी आले, त्यांना जेवण वगैरे ना मी वाढलं. आणि आज खरं तर ना बलवडीला जायचं असं ठरवलं होतं, पण ना दुपारनंतर खूप असं पाऊस आणि आभाळ पण आलं. पाऊस काही जास्त झाला नाही, पण गडगडायला लागलं. आणि थोडाफार झाला पाऊस. त्यामुळं ना अनुला घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्यामुळं मग म्हणजे अनुला न्यावंच लागते ना, मला नेलं की मी जायचं म्हणलं की. तर कपडे वगैरे सुद्धा ना, गुलाबाला बघा कळी कशी आले छान, उद्या उमलते. मोगऱ्याची फुलं काढलीच नाहीत. रांगोळी आजची. आणि इथं बघा आज ऊन नाही बरं का जरा, त्यामुळे काय वाटत नाही एवढं बाहेर. तरी पण पाय पोळायला लागलेत खरं. काय आणले? अरे कुणी आणल्या? कुणी आणल्या? होय, तर माझा उपवास म्हणून आणलं. आणि लाईट नव्हती बरं का, कपडे मशीन मधनं काढून हाताने पिळून टाकली. आणि तोपर्यंत टाकली आणि आत आलो, व्हिडिओ सुद्धा मी केला. आणि आत आलो बघतो तो लाईट आलेली होती. आज असा गोळा झाला, तर असू दे आता म्हणलं. चला आता मावा मस्तानी आणली का मँगो? मँगो आहे वाटतं. काय फरक सुद्धा ओळखला, मँगो कुठला आणि मावा कुठला खाल्ल्यामुळं. तर चला या खायला तुम्ही, आज उपवास आहे. आणि अनुला पहिल्यांदा आहे ना, तर आता मला चमचा दुसरा घेतला पाहिजे अनुला दिल्यावर. उपवास आहे माझा, धर मी दुसऱ्या चमच्यानं खाईन. आणि इथं दुपारी यांचं चाललं होतं मोबाईल रिपेअर करायचं. तर मोबाईलची कामं ना घरात सुद्धा होतात. आणि चोपडीमध्ये ना मोबाईल आपलं शॉप आहे, तिथं सुद्धा रिपेअर करून देतात. पण जास्त वेळ लागत असेल तर मग लगेच नाही देणं होत, घरात आणून नंतर होते रिपेअर. तर असा बघा पाऊस झाला. आणि खूप असं ना गडगडायला सुद्धा लागलं होतं. आणि आता वाटत होतं की खूप मुसळधार पाऊस होतोय काय, पण जास्त मुसळधार नाही पाऊस झाला, पण झाला बऱ्यापैकी. थंडगार वातावरण तर झालं. वारं इतकं ना गार असं सुटलं होतं, त्यामुळं तर मला जाताच आलं नाही. आणि ह्यांचं सगळे मित्र येणार होते, त्यामुळे ह्यांनी जाणार होते बलवडीला. मग मी काही गेलेच नाही. तर दर्शनासाठी मला सुद्धा खरं तर जायचं होतं, पोरींना पण जायची इच्छा होती ना. तर
सारखं कसं जाणं होत नाही ना, तर आता 2-3 दिवस ना बलवडी गावात यात्रा म्हणजे आपल्या सिद्धनाथ देवाची असते बरं का. तर खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि स्टॉल वगैरे सुद्धा आलेले होते. पण म्हणजे असतात, पण ह्यांनी गेले ना, ह्यांनी एकटेच गेले होते, तर थोडंसं शूट करून आणा म्हटलं. तर स्टॉल वगैरे गेले होते खेळण्यांचं, फक्त लहान मुलांचं ना दुकानं वगैरे राहिली होती. तर सजवलं होतं खूप छान ना, यात्रा होती म्हटल्यानंतर. तर फुलांचे वगैरे माळा वगैरे करून, नंतर लायटिंग आणि गर्दी तर बघा किती होती. आणि पौर्णिमेला यात्रा म्हणजे आरतीसुद्धा ना छान असते. इथली आरतीसारखी कुठंच आरती नसते. तर छान असं देवांना सुद्धा सजवलं होतं आणि छान देवांचं दर्शन झालं बरं का. माझं सुद्धा मोबाईलमधूनच झालं आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा छान असं दर्शन घ्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला अजिबात विसरू नका.